नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा TAT पेपर 1 व 2 या परीक्षेमध्ये मराठी या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला डॅश डॅश असे म्हणतात। बघा, जेव्हा एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला जर पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला काय म्हणतात? वाक्य असे म्हणतात। पर्याय क्रमांक ए वाक्य। बघा, तर आपण सर्वनाम कशाला म्हणतो? तर नामाऐवजी येणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात। तसेच सर्वनामाला हा सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे बघा बऱ्याच वेळा। सर्वनामाला दुसऱ्या डॅश डॅश या नावाने ओळखले जाते, तर सर्वनामाला प्रतिनामे सुद्धा म्हणतात। तर क्रियापद कशाला म्हणतात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद असे म्हणतात आणि क्रियापदालाच विधेय असे सुद्धा म्हणतात। बघा, केवल प्रयोगी अव्यय त्याला इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन असे म्हणतात। तर जेव्हा आपल्या मनातील भावना व्यक्त करणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतात? केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते। अधोरेखित शब्दाची जात ओळखा। बघा, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते। कडून या शब्दाला काय आहे? ते प्रत्यय आहे आणि जेव्हा एखादा शब्द दुसऱ्या शब्दाला लागून येतो व जोडण्याचे कार्य करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय म्हणतात। आणि शब्दयोगी अव्यय काय असते? अविकारी असते। अविकारी म्हणजे काय? तर ज्यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे काय होत नाही? बदल होत नाही, त्याला काय म्हणतो आपण? की अविकारी शब्द म्हणतो। विकारी म्हणजे काय? त्याला सव्य असे म्हणतात। लिंगवचन यामुळे जेव्हा रूप बदलते तेव्हा त्याला काय म्हणतो? विकारी शब्द असे म्हणतो। तर बघा, आता त्याच्याकडून ह्या शब्दाला काय आहे? त्यांच्या या शब्दाला कडून हा शब्द जोडून आलेला आहे, म्हणजे तो कोणतं कार्य करतोय? शब्दयोगी अव्ययाचं कार्य करायला आहे, तर त्याला काय म्हणत असतात? शब्दयोगी अव्यय असे म्हणत असतात। पर्याय क्रमांक ए। बघा, तर शब्दयोगी अव्यय कोणते आहेत? वर, खाली, जवळ, पाशी, साठी, पासून, कडून हे काय आहेत? प्रामुख्याने शब्दयोगी अव्यय आहेत। आता उदाहरणार्थ बघा, जवळ, बघा, घर शाळेजवळ आहे। मी तुझ्यासाठी हे करतो। मी अभ्यासापूर्वी खेळलो। हे पुस्तक तिच्याकडून आले। तर हे सर्व शब्द काय करायलेत? या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययाचे काम करत आहेत। प्रश्न क्रमांक 3, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। बघा, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। तर त्याला काय म्हणतात? तर त्याला कोस असे म्हणतात। बघा, ते काय असते? कोस असते। तर कोस हे काय आहे? अंतर मोजण्याचे एक पारंपरिक माप आहे। बघा, म्हणजे एक जुने माप आहे आणि त्याच्यानंतर जे साधारणपणे 2 मैलांच्या अंतरासाठी वापरले जाते आणि कागदपत्रावर किंवा वस्तूवर अधिकृतपणे जेव्हा शिक्का मारला जातो तेव्हा मोहर वापरतात। आणि दमडी म्हणजे काय? एक जुने चलन। दमडी कशाला म्हणतात? एक जुने चलन। आणि गुंजभर म्हणजेच काय? तर अति कमी किंवा सूक्ष्म प्रमाण याला काय म्हणतात? गुंजभर असे म्हणतात। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक डी, कौस। प्रश्न क्रमांक 4, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? बघा, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर तो कधी असतो? 27 फेब्रुवारीला असतो। बघा, हा सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर तो कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नावे काय दिला जातो? हा जन्मदिवस साजरा केला जातो। किंवा कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे? किंवा विष्णू वामन शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतात। आणि हे कधी सुरुवात झालेली मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याला? तर 2013 पासून महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ काय केलेलं आहे? मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केलेला आहे।
प्रश्न क्रमांक 5, मराठी राजभाषा दिन कधी असतो? बघा, मराठी राजभाषा दिन कधी असतो? बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? ती 1 मे 1960ला झालेली आहे. आणि महाराष्ट्र हे विशेषतः काय आहे की मराठी भाषिकांचे राज्य असल्याने 1 मे हा काय होतो की मराठी राजभाषा दिन म्हणून किंवा मराठी भाषा दिन म्हणून काय होतं आहे की 1965 पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोण घेतलेला आहे? तर वसंतराव नाईक सरकारने घेतलेला आहे. तर मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए, 1 मे. प्रश्न क्रमांक 6, मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात की दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? बघा, बऱ्याच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. त्यामध्ये भारत सरकारने आतापर्यंत एकूण 11 भाषांना काय केलेलं आहे? अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये तमिळ या भाषेला 2004 साली पहिली अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर संस्कृतला 2005 साली, ओडियाला 2014 साली, मराठीला 2024 साली आणि हिंदी काय आहे? भारताची अधिकृत भाषा आहे. परंतु ती अभिजात भाषेचा निकष 1500 ते 2000हून अधिक प्राचीन इतिहास पूर्ण करत नाही. त्यामुळे अभिजात भाषाचा दर्जा कोणत्या भाषेला मिळालेला नाही? तर ते हिंदी भाषेला मिळालेला नाही. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 8, अचूक वाक्यरचना कोणती ते ओळखा. माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. माझ्या पुस्तकांच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभलेले आहे हे विधान निश्चितच काय आहे? चूक आहे. माझ्या पुस्तकाच्या लेखनमध्ये म्हणजे इथं पण हे काय? चूक आहे, लेखनमध्ये नसते. आणि माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. बघा, माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे आणि माझ्या पुस्तकाच्या कच्या आलेले म्हणजे इथं कला काना नाही, म्हणजे हे पण विधान काय आहे? इथं चूक आहे. म्हणजेच आपलं विधान कोणतं बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए, माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 9, लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून अचूक पर्याय निवडा. बघा, अयोग्य वाक्य, अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. त्याच्यानंतर व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते, हे काय आहे? बरोबर आहे. व्यंजनात स्वर मिळूनच अक्षर बनते. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. त्याच्यानंतर मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो, हे पण काय आहे? बरोबर आहे. आणि अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण, हे पण बरोबर आहे. परंतु अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे, हे काय आहे? चूक आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 10, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण प्रामुख्याने वर्ण असे म्हणतो. तर मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर ते आधुनिक वर्णमालेनुसार 50 आहेत आणि मूळ वर्णमालेत जर विचारलं तर ते किती आहेत? 48 वर्ण आहेत. तर त्याला काय म्हणत असतात? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते हवेत विरून जाऊ नयेत म्हणून आपण त्यांना विशिष्ट चिन्ह देतो. त्यांना आपण काय म्हणत असतो? अक्षरे असे म्हणतो. बघा, मराठी भाषेत एकूण वर्ण जर आधुनिक वर्णमालेनुसार विचारले तर ते किती आहेत? 52 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 11, वाक्य म्हणजे बघा, अर्थहीन बोलणे, अर्थपूर्ण बोलणे, शब्दांचा समूह, अक्षरांचा समूह. बघा, वाक्य म्हणजे काय असते? तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे, केवळ शब्दाचा समूह नसून अर्थपूर्ण बोलणे, याला काय म्हणत असतात? वाक्य म्हणतात. पर्याय क्रमांक बी.
प्रश्न क्रमांक 12, ड आणि ढ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत ते ओळखा. बघा, ड आणि ढ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत. तर बघा आता याच्यामध्ये ड आणि ढ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत. तर कठोर व्यंजने, बघा आता हे कठोर व्यंजने तर येऊ शकत नाही. त्याच्यानंतर मृदू उष्मे कोणते आहेत, श आणि स आहेत. त्याच्यानंतरचं काय आहे, महाप्राण व्यंजने. महाप्राण कोणते आहेत, तर ज्याला काय लागते की यश या उच्चारण होते तेव्हा त्याला महाप्राण म्हणतात. म्हणजेच हे वर्ण कोणते आहेत, तर ते मृदू व्यंजने आहेत. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 13, व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे. बघा, व्यंजनाने शेवट होणे त्याला काय म्हणतात, व्यंजन अधिक अंत. बरोबर व्यंजनांत. पर्याय क्रमांक ए, व्यंजनांत. याचा अर्थ असा होतो की ज्याचा शेवट व्यंजनाने होतो त्याला काय म्हणतात, व्यंजनांत असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे. बघा, ज्याच्या आधी स्वर असतो त्याला काय म्हणतात, स्वरादी असे म्हणतात. ज्याच्या पूर्वी स्वर येतो आणि 2 स्वरादी आहेत, आणि आहा हे काय आहेत, स्वर. अनुस्वार आणि विसर्ग हे काय आहेत, स्वरादी आहेत. म्हणून सुरुवातीला हा स्वर येतो आणि आणि आहा हे काय आहेत, स्वरादी. म्हणजेच याच्यातलं कोणतंही प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील. पर्याय क्रमांक सी, प्रश्न क्रमांक 15, 16 खडी कशी तयार होते. बघा, 16 खडी कशी तयार होते. तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत, 14. त्याच्यामध्ये स्वराखडी तर 16 खडी कशी तयार होती की त्याच्यामध्ये 2 स्वरादी मिळून 16 खडी तयार होते. तर 12 अक्षरे लिहून, बघा व्यंजनात स्वर मिळून 12 वर्ण लिहून आणि त्याच्यानंतर व्यंजनात 14 स्वर व 2 स्वरादी मिळून काय होत असते, 16 खडी तयार होत असते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 16, महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते. महा अधिक उत्सव. बरोबर महोत्सव. पर्याय क्रमांक सी. तर बघा, आ अधिक उ बरोबर काय येत असतो, ओ येत असतो, ज्याला काय म्हणतात, गुणस्वर संधी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17, सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकासमोर येऊन होणाऱ्या संधीस काय म्हणतात. बघा, सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकासमोर येऊन होणाऱ्या संधीस काय म्हणतात. पूर्वरूप संधी, दीर्घत्व संधी, त्याच्यानंतर व्यंजन संधी आणि तर त्याला काय म्हणत असतात, दीर्घत्व संधी असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. जर आपल्याला त्याचं उदाहरण विचारलं तर ते कोणतं येतं आहे, देव अधिक आलय. बरोबर देवालय. गिरी अधिक ईश. बरोबर गिरीश. प्रश्न क्रमांक 18, पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य. बघा, वात्सल्य हे काय आहे, तर ज्या नामामुळे प्राण्यातील किंवा पदार्थातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यांना भाववाचक नाम म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याच्यामध्ये चांगुलपणा, धैर्य, आनंद, वात्सल्य यासारखे भाववाचक नाम येत असतात. बघा, तर हे काय आहे, तर हे भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19, वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा. बघा, रामायण हा काय एक विशिष्ट प्रकारचा व पवित्र ग्रंथाचा महाकाव्याचा एक प्रकार आहे. त्याला विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाम म्हणतात. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील, विशेष नाम. पर्याय क्रमांक डी, विशेष नाम. प्रश्न क्रमांक 20, पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा. आज्ञे, आज्ञा, आज्ञी. बघा, आज्ञा काही शब्द काय असतात की ते एकवचनात व अनेक वचनात सारखेच असतात. अकारांत जेव्हा स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन अनेकदा आकारांतच होते तेव्हा, उदाहरणार्थ एकवचनी पण काय आहे, आकारांत स्त्रीलिंगी ती आज्ञा, आणि अनेकवचनी पण काय होते की त्या आज्ञा असं आपण म्हणतो. तर काय येईन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर, पर्याय क्रमांक बी, आज्ञा.
विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या केतरी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.